काम करणारे सगळेजण आहोत. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात कधी माझ्या निवडणुकीचा सर्वे कधी करून घेतला नाही. आपल्यापैकी सगळेजण दाखवत होते मतमोजणीच्या दिवशी की रायगड लोकसभा मतदारसंघ हरणार आहे. फक्त एखादाच मिळाला तर राष्ट्रवादीला एखादाच, पण तो कोकणातला नाही, तो दुसरा कुठला तरी असं दाखवलं जात होतं. मला काय असल्या काय रणनीतिकार किंवा असल्या सर्वेची काय गरज नाही, कारण मी फील्डमधला आहे. आणि फील्डमध्ये असल्याच्यानंतर आपल्याला कळतं. आपल्याला दर शनिवार गावाला गेलो की माणसं भेटल्यावर त्यांना काय वाटतं, तरुणाईला भेटल्यावर त्यांना काय वाटतं, त्याचे सगळे अनुभव असलेले आहेत. आणि पवारसाहेबांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली, दादांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिकलमध्ये काम केलं. मी 8 वेळा महाराष्ट्र उलटापालटा केला आहे. महाराष्ट्राचा कानाकोपरा, अगदी तालुक्याच्या नंतर कुठला तालुका, तो चांद्यापासून बांद्यापर्यंत मी सांगू शकतो. त्यामुळे मला त्याची काय चिंता असण्याचं काही कारण नाही. एक भाग आहे. आता ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं, त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे. पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय. स्वाभाविकपणाने बहिणींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली. 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती. पण दॅट वॉज अ कर्टसी कॉल. त्याच्यानंतर मला ते विजय पण त्या ठिकाणी झाले. हा भाग वेगळा आला. त्याच्यामुळे आम्ही पक्षाचं संघटन या राज्यामध्ये बांधत असताना हे आम्ही सगळेजण प्रॅक्टिकल असल्यामुळे जनतेला, तरुणाईला, शेतकऱ्यांना, उद्योजकांना, व्यावसायिकांना नेमकं काय हवं आहे याचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने पक्षाची बांधणी त्या ठिकाणी करत आलो. कोणाचा सल्ला मिळाला तर तो ठीक आहे. भाजपच्या विरोधात ते बिहारमध्ये निवडणूक लढताय, तुम्ही भाजपबरोबर मित्र पक्ष असेल तर भाजपने कुठेतरी अशा पद्धतीनं जे भाजपच्या विरोधात निवडणूक जिंकून आले त्यांना तुम्ही बरोबर दिला, तुम्ही ते भाजपबरोबर सत्तेत आहात. नाही, काल केवळ सदिच्छा भेट झाली म्हणजे त्यांना नेमलं असा अर्थ काढणं चुकीचं होईल. एक 6 ते 7 तास भेट झाली असं आपण म्हणतात. आता या संदर्भामध्ये आदरणीय अध्यक्ष म्हणून बहिणी किंवा पार्थ, कारण पार्थ होते असं तुमच्याच याच्यामध्ये बातमीमध्ये आहे, तर त्याच्यामध्ये ते त्या बाबतीमध्ये सांगू शकतील. पण मला असं वाटतं की कर्टसी भेट झाली म्हणजे त्यांनी काहीतरी आम्ही त्यांना काय नेमलं असं मानण्याचं काही कारण नाही. एक, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये आहोत. हे निर्विवादपणाने गेल्या 3 वर्षामध्ये किमान 100 वेळेला मी अधोरेखित केले. दादांच्या दुर्दैवी निधनानंतर सुद्धा ज्या ज्या वेळेला वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले त्या वेळेला सुद्धा मी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष एनडीए प्रमुख आहे. मी एनडीएचं विश्लेषण पण काय केलं, भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष, UPA म्हणजे काँग्रेस मुख्य पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष, आम्ही एनडीएमध्ये आहोत, भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहोत. त्यामुळे त्या नेतृत्वाच्या सोबतच, त्या पक्षासोबतच अलायन्स पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करणार आहे. आता प्रशांत किशोर त्यांच्या विरोधात निवडून आले, तिथे निवडणूक लढली, त्याचे निकाल लागले, ते स्पष्ट आहेत. आमची भूमिका ही स्पष्ट आहे की आम्ही एनडीए सोबत आहोत आणि एनडीए सोबत राहणार. तुम्ही माझा वाक्य अर्धवट ऐकलं. मी म्हटलं मला सर्वेची गरज नाही, मी असं नाही म्हटलं. एक, आणि कुठले राजकीय पक्ष आता अलीकडच्या कालावधीमध्ये गेल्या 15-20 वर्षात एक सर्वे करून घेण्याची पद्धती आहे. मी माझ्यापुरती सांगितलं, कारण ज्याला प्रश्न विचारला मला बदलला जाईल का त्याच्याबद्दलचं मी उत्तर दिलं. ते आपण विनाकारण कसं होतं की आता सगळं अनकट दाखवा, नाही तर मग पुन्हा त्याच्यातून आणखी तिसरं काहीतरी सुरू व्हायचं. तर ऐकून घ्या ना. तर त्याच्यामुळे सर्वे करून घेणं, तसं आम्ही एकत्रित असताना सुद्धा सर्वे करून घेतले जात होते. त्याच्यातून एक अंदाज येत असतो. बघा 2014ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालो. शेट्टे साहेबच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीकोनातून सर्वात चॅलेंजिंग निवडणूक कुठली 99 पासून, तर ती 2014ची होती. 2014ची एक तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवत होतो, 4ही पक्ष. त्यावेळेला त्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती, विशेष करून दादा, मी असेल, भुजबळ साहेब असेल, आमच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आरोप झाले होते. अशा वेळेला त्या निवडणुकीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला संघटनेमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळेला सुद्धा थोडाफार सर्वे केला, पण आम्ही 41 जागा जिंकलो. 19मध्ये सुद्धा, कारण त्या 4 वर्षात मी 4 वेळेला महाराष्ट्र पालथा घातला. त्यावेळेला नंतर जयंतराव अध्यक्ष झाले, दादा नेतृत्व करत होते, सगळेजण आम्ही मेहनत करत होतो.
जवळपास आम्ही 57 जागांच्यावरती यश मिळवलं 19 सालामध्ये. तर त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष